महत्त्वाची बातमी बघूया। 2023 मधील पुणे आयईडी स्फोटक निर्मिती आणि चाचणी प्रकरणात 2 फरार दहशतवाद्यांना एनआयएनं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे। हे दोन्ही आरोपी एसएस या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे सदस्य होते। तेल्हा लियाकत खान आणि अब्दुल फैयाज शेख अशी या संशयित दहशतवाद्यांची नावं आहेत। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी। मंदार, तला खान आणि अब्दुल फैयाज शेख हे दोघेही इंडोनेशियाला पळून गेले होते। 2023 मध्ये पुण्यातील कुंडवा भागात आयसीचं एक मॉड्यूल एनआयएने छापा टाकून उद्ध्वस्त केलं होतं। एनआयएचे हे संशयित दहशतवादी बॉम्बस्फोट करण्याच्या दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीमध्ये होते। आयईडीच्या साह्याने स्फोट घडवण्याची तसं प्रशिक्षण घेण्याची तयारी या मॉड्यूलकडून चालू होती। याची कुणकुण आपल्या एनआयएला लागल्यानंतर ही कारवाई झाली होती आणि या प्रकरणात 8 जणांना एनआयएने अटक केली होती। मात्र हे दोघे जण इंडोनेशियाला पळून गेले होते। जकार्ता या ठिकाणी ते लपून राहिले होते। याची माहिती आपल्या परराष्ट्र विभागाकडून इंडोनेशियाला देण्यात आली आणि बाकीची प्रक्रिया त्यानंतर सुरू झाली। त्यांना डिपोर्ट करण्याचे निर्णय जो आहे तो इंडोनेशियाने घेतला आणि आज सकाळी मुंबई एअरपोर्टवरती या दोघांना आल्यानंतर एनआयएने अटक दाखवलेली आहे। या दोघांना न्यायालयामध्ये हजर केले जाईल एनआयएकडून आणि पुढची कारवाई केली जाईल। यात मधला जो अब्दुल फैयाज शेख आहे याचं पुण्यातलं जे घर आहे तर या घरामध्ये इसीचं हे मॉड्यूल एक तळ म्हणून त्याचा वापर करत होतं आणि त्या ठिकाणी दहशतवादी कृत्य करण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी जे काही आयईडीच्या मार्फत सगळं सर्किट एकत्र करणं आहे अशाचं प्रशिक्षण सुरू होतं। इतकी गंभीर बाब या ठिकाणी होती आणि या 8 जणांना जरी अटक करण्यात आलेली असली तरी हा जो मुख्य आहे तो मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला होता। अखेर त्याला देखील अटक करण्यामध्ये यश आलंय। हो, नक्कीच। धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।